गुजरातमधील जुनागढ येथील गिरनार पर्वत हे दत्त महाराजांच्या जागृत स्थानापैकी एक. 10,000 पायऱ्या आणि 3,500 फूट उंची चढून गेल्यावर स्वयंभू दत्त पादुकांचे दर्शन होते. श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या गिरनार यात्रेचे महत्त्व प्राचीन काळापासून आहे. प्रमोद केणे यांनी आपल्या दिव्यत्वाची जेथप्रचिती या पुस्तकामध्ये त्यांच्या गिरनार वाऱ्यांचे अनुभव मांडलेले आहेत. आणि खरं तर खूप तीव्र अशा आर्थिक अडचणी किंवा त्यांच्यावर आलेली संकट हे सगळं असताना सुद्धा त्यांच्या गिरनार वाऱ्या झालेल्या आहेत. आणि 1-2 नाही तर 108 गिरनार वाऱ्या त्यांच्याकडून घडल्या आणि त्या अजूनही चालूच आहेत. तर ह्या सगळ्याचे अनुभव जे आहेत ते अनुभव त्यांनी पुस्तक रूपाने मांडलेले. सर्व दत्तभक्तांना मुळातच गिरनारविषयी आकर्षण असतं. त्यातून गिरनारचं दिव्यत्व त्या सगळ्यांना माहीत व्हावं आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे अनुभव प्रमोद काकांनी मांडलेले आहेत. आणि आपल्याला सुद्धा त्यांनी त्या आध्यात्मिक अनुभवांची एक ओळख करून दिलेली आहे. या पुस्तकातला काही भाग मी आपल्यासाठी वाचतेय. गिरनारची माझी 9वी पौर्णिमा. माझ्या नित्य आगमनाने माझा महाराजांबरोबर देखील परिचय वाढला. तसेच दत्तधुनी आश्रमाच्या सेवकांबरोबरचे संबंधही दृढ झाले. मी त्यांना आपल्यातीलच एक संन्यासी वाटू लागलो होतो. महाराजांच्या कृपेने ते मला इतके जपत होते की माझे मन कृतज्ञतेने भारावून जात होते. मार्च महिन्यातही थंडीचा तीव्र कडाका जाणवत होता. बाहेर धुक्याचे साम्राज्य पसरले होते. 5-10 फुटावरील रस्ता सुद्धा दिसत नव्हता. स्वामींनी जबरदस्तीने मला दत्तधुनी आश्रमात झोपण्यास सांगितले. म्हणाले, लवकर उठून शिखरावर जा, दर्शन घे. आश्रमातील पुजाऱ्यांच्या बाजूला अंथरूण घातले होते. धुनीच्या दरवाजाबाहेरचा रस्ता सोडून आम्ही झोपलो होतो. श्रमामुळे झोप कधी लागली ते कळलंच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा कोणीतरी प्रेमाने थोपटत असल्याचा भास होत होता. त्या स्पर्शातील माया मनाला जाणवत होती. मन जागे झाले होते, पण शरीर डोळे उघडू देत नव्हते. त्या दोलायमान अवस्थेत अखेर उठून घड्याळात नजर टाकली. रात्रीचे 2 वाजले होते. झोप तर केव्हाच उडाली होती. महाराजांचे प्रेम शिखरावर येण्यास आमंत्रित करत होते. नकळत पावले गिरनारच्या दिशेने वळली. शिखरावर पोहोचलो. महाराजांचे दर्शन घेतले. शिखरावर पसरलेला सुगंध महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. सर्वांगावर रोमांच उभे राहत होते. पडणाऱ्या दवामुळे हवेतील गारवा वाढला होता. शिखर तर दवबिंदूंमुळे ओले झाले होते. या धुंद वातावरणात बेधुंद झालेले मन प्रतिकार करत होते. पहाटेची आरती पुजाऱ्यांसमवेत करून दत्तधुनी आश्रमात पोहोचलो. तेव्हा तेथील सेवकांनी महाकालीच्या दर्शनासाठी येण्याबद्दल विचारणा केली.